हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्नेहाज लाईफस्टाईल. मैत्रिणींनो, आजचा विषय अतिशय खास आहे, कारण लवकरच आपल्या घरी गौरी गणपतीचं आगमन होणार आहे. आणि सणावाराची वेळ म्हटलं की आपल्याला छान छान कपडे घालायची आणि नट्टाफट्टा करायची संधी मिळते. अशा या सणासुदीच्या काळात तुमच्यासाठी मस्तपैकी छान फॅन्सी, ट्रेंडी, क्लासिक पण तरी सुद्धा ट्रेडिशनल आणि वावरायला अतिशय कम्फर्टेबल असणारे स्वस्तात मस्त असे ड्रेसिंग लुक घेऊन आलेली आहे. ते दाखवण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात पहिला आहे हा गुलाबी रंगाचा कुर्ता सेट. कुर्ता म्हटलं की भारतीय पोशाखांपैकी एक पारंपरिक पोशाख. हा कुर्ता गुलाबी रंगाचा आहे पण डार्क राणी पिंक शेडमध्ये जातो. या कुर्त्याच्या नेकला अतिशय सुंदर अशी गोल्डन बारीक सिक्वेन्स जरी वर्क आहे. त्याच्यामुळे या ड्रेसला सिंपल पण अतिशय सोबर आणि सुंदर देखणं असं लुक आलेलं आहे. संपूर्ण टॉप प्लेन जरी वाटत असला तरी याचं फॅब्रिक म्हणजे ब्रँडेड सिल्क आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये चमक सुद्धा आपल्याला बघायला मिळते. टॉपची खालची बाजू अतिशय देखण्या लेसनी सजवलेली आहे. सेम याच्यावरती जरी थ्रेड वर्क आहे, सिक्वेन्स आहे आणि अतिशय बारीक रेखीव काम याच्यावरती आपल्याला दिसतंय. आता या टॉपची खासियत म्हणजे या टॉपला सुंदर फुल स्लीव्ज आहेत आणि या स्लीव्ज वरती सुंदर असं जरी वर्क सिक्वेन्समध्ये आणि क्रॉसिंग लाइनिंगमध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या स्लीव्ज अतिशय उठून दिसतात. आता या टॉपच्या खाली स्ट्रेट प्लाझो पॅन्ट आहे. अगदीच ही पॅन्ट आपण घालून दिवसभर सुद्धा वावरू शकतो, इतकी कम्फर्टेबल आहे. कारण या पॅन्टच्या कमरेला अतिशय चांगल्या क्वालिटीचा इलॅस्टिक आहे. पॅन्टच्या खालच्या साईडला जी लेस टॉपला आणि बाह्याला दिलेली आहे सेम इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे सिंपल पॅन्ट पण या लेसमुळे अतिशय चांगलं लुक येतं. आणि आता लास्ट पण एकदम बेस्ट अशी ही निळ्या रंगाची डार्क नेव्ही ब्लू कलरची ओढणी. या संपूर्ण ओढणीवरती बारीक गोल्डन थ्रेड वर्क सिक्वेन्स सोबत दिलेला आहे. ओढणीच्या आतल्या साईडला क्रॉसिंग लाईनमध्ये हे सिक्वेन्स जरी वर्क आपल्याला बघायला मिळते आणि ओढणीच्या चारी बाजूला सुंदर अशी बॉर्डर आहे. आता सण समारंभ म्हटला की ऑलमोस्ट स्त्रियांना ही काटापदराच्या साड्या घालायची सवय असते. आता काहींना काटापदराच्या साड्या आवडतात, सिल्कच्या साड्या आवडतात, पण त्या घालून व्यवस्थित वावरता येत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही. आता काय करायचं तर त्यांच्यासाठी नंबर 2 हा आहे सिल्कचा म्हणजेच काठपदर साडीचा वन पीस गाऊन. आता वन पीस गाऊन जरी असला तरी सिल्क साडीचा असल्यामुळे याने मराठमोळा पारंपरिक लुक तयार होतो. हाताच्या कोपऱ्यांच्या थोडंसं वर पण हाताचे दंड झाकतील अशा स्लीव्ज, तिला छान झिगझॅग प्लेट असलेली बारीक जरी थ्रेड वर्कची गोल्डन लेस, यामुळे स्लीव्ज खूप सुंदर दिसतात. राऊंड वाईड नेक आणि त्यावर गोल्डन बारीक लेस आहे. हाय वेस्टपासून खाली म्हणजेच अर्ध्या पोटापासून खाली चारी बाजूंनी गोल प्लेट्सचा घेर आहे. त्यामुळे ड्रेसचा घेर तर सुंदर दिसतोच, पण ज्यांना पोटाला थोडंफार फॅट आहे त्यांचं पोटसुद्धा अशा घेरमध्ये हाईड होऊन जातं. अशा पारंपरिक ड्रेसवर फार काही करायची गरज नाही. एखादी साजेशी चंद्रकोर मोत्याचं गळ्यातलं आणि कानातलं घातलं की मस्तपैकी मराठमोळा पण तरीही वेस्टर्न टच असणारा लुक रेडी झाला. आता हा ड्रेस घालून हवं तेवढं पटापट पूजेची तयारी तुम्ही करू शकता, कारण याला साडीसारखं आवरत बसायला लागणार नाही. आता ज्यांना पंजाबी ड्रेस, लेहंगा, साडी, गाऊन्स हे घालायला फारसे आवडत नाहीत, काहीतरी वेगळं क्लासिक घालायचंय पण तरीसुद्धा सण समारंभाला शोभेल असं काहीतरी घालायचंय, त्यांच्यासाठी सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये असणारा हा कॉर्ड सेट. कॉर्ड सेटचा रंग हळदीसारखा पिवळा नसून फ्रेश फेंट येलो कलर आहे, जो इंडियन स्किन टोनवर
मस्त खुलून दिसतो. कॉलरला सुंदर स्टोन आणि मिरर स्टोन असल्यामुळे डिझायनर ड्रेससारखा लुक क्रिएट होतोय. कॉलरपासून खाली मेटॅलिक टोनचे हे स्क्वेअर शेपमध्ये बटन आहेत. संपूर्ण ड्रेस प्रिंटेड आहे आणि त्यात सिक्वेन्समध्ये टिकली वर्कसुद्धा आहे. त्याच्यामुळे क्लासिक लुक तर आहेच, पण पार्टीवेअर गेटअपसुद्धा तयार होतोय. लॉंग लूज स्लीव्ज आहेत, एंडला बारीक लेस आहे आणि फॉर्मल शर्टला असावी तसे बटन आहेत. शॉर्ट कट टॉप, खाली पटियाला पॅटर्न असलेली कम्फर्टेबल पॅन्ट. आता ह्यात तुम्ही फक्त बारीक कानातले घातले आणि हातात एखादं घड्याळ टाकलं की झालं. अशा ड्रेसमध्ये तुम्ही गणपती बाप्पाला आणायला जाताना बिनधास्त नाचू शकता. हवी तेवढी धावपळ, पूजेची तयारी, आरतीची लगबग आणि मस्तपैकी फोटोशूट करून एन्जॉय करू शकता. आता हे तिन्ही ड्रेसचे लुक जे मी तुम्हाला दाखवले ते अतिशय बजेट फ्रेंडली आहेत, ट्रेंडी आहेत, सोबतच अतिशय कम्फर्टेबल आहेत. कारण या सणासुदीच्या काळामध्ये की आपल्या मागे अतिशय दगदग असते. पूजेची तयारी करणे, गणपती बाप्पाला आणणे, घरातल्या सगळ्या गोष्टी बघणे आणि हे सगळं करत असताना वेगळा काहीतरी ड्रेस घातला, खूप आवाडव्य अशी साडी घातली की आपल्याला हे सगळे कामं करायला कम्फर्टेबल वाटत नाही. पण जे तिन्ही लुक मी तुम्हाला दाखवले त्यामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी कामं सुद्धा करू शकता आणि सुंदर सुद्धा दिसू शकता. तर तुम्हाला या तिन्ही ड्रेसच्या लुकपैकी कोणता लुक आवडला हे कमेंट करून सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.